नोकरीसाठी वॉक इन इंटरव्ह्यूच्या जाहिराती तुम्ही पाहिल्या असतील, पण आगामी लोकसभा निवडणुकीच्या धामधुमीत एका पक्षानं इच्छुक उमेदवारांकरता राज्यातील प्रमुख शहरांमध्ये असे वॉक इन इंटरव्ह्यू ठेवलेत आणि ते सगळ्या 48 जागांवर लढणार आहेत. वॉक इन इंटरव्ह्यू घेणारा हा पक्ष आहे मायावतींचा बहुजन समाजवादी पक्ष. कधी काळी उत्तर प्रदेशात सत्ता गाजवणाऱ्या मायावती सध्या कुठे आहेत असा प्रश्न अनेकांना पडलाय. 2022च्या उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीत मायावतींच्या बसपाचा अवघा एक आमदार निवडून आलाय. घरच्या मैदानात अशी परिस्थिती असताना मायावतींची हीच बसपा महाराष्ट्रात स्वबळावर 48 जागा लढणार आहे आणि त्याकरताच सोलापुरात इच्छुकांच्या वॉक इन मुलाखती घेण्यात आल्या. सोशल मीडियात जाहिरातबाजी करत याची माहिती देण्यात आली आणि यानंतर या मुलाखती पार पडल्या. बसपाचे महासचिव हलगेश चलवादी यांच्या मते वंचितनं आमची मतं खाल्ल्यानं आम्हाला 10 लाख मतांवर समाधान मानावं लागलं होतं, पण यावेळी आम्ही नक्कीच समाधानकारक कामगिरी करू असं ते म्हणतायत. खरं तर उत्तर प्रदेशच नाही तर आपल्या महाराष्ट्रातही मायावतींना दलित समाजातून बऱ्यापैकी मतं मिळायची. विदर्भ, सोलापूर आणि मुंबईतल्या काही भागांमधून नगरसेवकही निवडून आलेले आहेत. पण सध्याच्या घडीला घरच्याच मैदानात घरघर लागल्यानं इतर राज्यांमध्येही बसपाला उतरती कळा लागल्याचं बघायला मिळतं. पण या परिस्थितीत राजकीय स्पर्धेत टिकायचं असेल तर आपलं अस्तित्व दाखवावं तर लागेल. म्हणूनच बसपावर आज वॉक इन इंटरव्ह्यू घेण्याची वेळ आली आहे. हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये जरूर कळवा.